दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेनेनं संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेची रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. याचसोबत माजी तालुका प्रमुख आणि माजी उपजिल्हा प्रमुख मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहा नगरपालिका निवडणुकीत मनोज कुमार शिंदे यांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. या अपयशासाठी आणि पक्षविरोधी वर्तणुकीसाठी शिंदे यांच्यावर पक्षाची नाराजी होती. शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मनोज कुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ शिंदे यांची हकालपट्टी करून न थांबता रोहा तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आला. लवकरच या ठिकाणी नवीन आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभारली जाईल असे संकेत जिल्हा प्रमुखांनी दिले आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचं काम आणि उमेदवार निवडून येण्याचं काम त्या पद्धतीने ते कार्यकर्ते करत होते. परंतु पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न न करता पक्षाचा उमेदवार कसा पडेल यासाठी ज्यांनी कोणी काम केलेलं आहे, जे उपजिल्हा प्रमुख पदावर काम करत होते आणि त्यांची नेमणूक केली होती ते ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे. मी या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर, पत्रकारांच्या समोर मी पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून सांगू इच्छितो की वरिष्ठांचा जो आदेश झालेला आहे आणि वरिष्ठांनी जो आदेश खालच्या ग्रामीण भागातील असू द्या शहरातल्या कार्यकर्त्यांना पोहोचवण्यासाठी ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून आपण हकालपट्टी करत आहोत. आणि रोहा तालुका कार्यकारिणी आणि रोहा तालुका कार्यकारिणी आपण बरखास्त करत आहोत. 8 दिवसानंतर ते 15 दिवसानंतर पुन्हा नवीन कार्यकारिणी आपण स्थापन करणार आहोत. त्यावेळेला जिथे उपस्थित असणारे पक्षाचे सर्वच पदाधिकारी, ज्यांना कोणाला तुम्हाला तालुका प्रमुख म्हणून जर व्हायचं असेल तर त्या पद्धतीने जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे लेखी प्रमाणे तुम्ही तुमचा अर्ज आणि तुम्ही केलेला त्या विभागामध्ये किंवा तालुक्यामध्ये जे काय काम असेल त्या पद्धतीने तुम्ही जो अहवाल आमच्याकडे द्या. मग कोणी असू द्या, मग तो गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, पक्षाशी निष्ठेने राहणारा कार्यकर्ता पदावर आपल्याला नेमणूक करायचं आहे. शहर प्रमुख म्हणून शहरासाठी जर कोणी इच्छुक असेल त्यांनी सुद्धा लेखी स्वरूपात अर्ज जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे द्या. आम्ही ते अर्ज जे काय असतील ते आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवी, भरत शेठ गोगावले आणि कोर कमिटीची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख कोणाला करायचं हे त्यावेळेला ठरवलं जाईल आणि जो पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या निर्णयावर ठाम राहायला लागेल. त्यानंतर तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांची नेमणूक झाल्यानंतर बाकीची जी विभाग प्रमुख असू द्या, उपविभाग प्रमुख असू द्या, युवा तालुका प्रमुख असू द्या, महिला तालुका प्रमुख असू द्या, यांची नेमणूक त्या वेळेला केली जाईल. हे सांगण्याचा तात्पर्य, कारण नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर जी पक्षाने निरीक्षक म्हणून जे टीम नेमली होती त्या निरीक्षकांचा जो अहवाल आला आणि त्या अहवालातून जो हा निर्णय आज आपल्याला इथे घ्यायला लागला आणि त्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामीण शहरातल्या कार्यकर्त्यांना हा निर्णय माहिती असावा आणि पत्रकारांना सुद्धा हे निर्णय माहिती असावा म्हणून आजच्या आढावा बैठकीत आपण आयोजित केली. या बैठकीसाठी तुम्ही तलागालातून आलेल्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि पक्षाच्या शिस्तीप्रमाणे याच्या पुढे सुद्धा काम करायला लागेल. मग तो कोणी असू द्या, जर पक्षाचा जर प्रोटोकॉल जर पाळत नसाल
मग तो रोहा तालुक्यातला असू द्या किंवा आमच्या अलिबाग तालुक्यातला असू द्या, पक्षाचा प्रोटोकॉल जर पाळत नसाल, स्वतःचे पद, जी पदं आपल्याला पक्षांनी दिलेली आहेत, विभाग प्रमुख म्हणून हा एकच पद आहे, पण काही ठिकाणी ते विभाग प्रमुख म्हणून 2-2, 3-3 विभाग प्रमुख नेमलेले आहेत, काही ठिकाणी उपतालुका प्रमुख पद नेमलेले आहेत. तर तसं न होता सर्वांना एकत्रित घेऊन आपण या 15 दिवसात दुसरी कमिटी जी आपण जाहीर करणार आहोत, त्यासाठी आजपासून 8 दिवसात तुम्ही माझ्याकडे ज्याला कोणाला तालुका प्रमुख शहर प्रमुख व्हायचं आहे त्यांनी लेखी अर्ज करा. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.